गौरायांसाठी ज्या साड्या घेतल्या होत्या ना त्यातलीच ही साडी एक आहे. कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. आज छान अशी ही साडी मी नेसलेली आहेत. हे सुद्धा मस्त असे तयार झालेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत एके ठिकाणी. हो, आता जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आणि सवयीप्रमाणे देवाच्या पाया पडून घेतलं. घराच्या बाहेर आले तर दारामध्ये मुलं खेळत होती आणि शितू खेळत नव्हती बरं का. शितू तिच्या मुलांकडे लक्ष देत होती. काय आहे ना, तिची दोन्हीही मुलं खूप कडकड आहेत आणि त्यामुळे तिला आहे ना त्यांच्या मागं सारखं फिरावं लागतं. संध्याकाळची वेळ व्हायला लागलेली तर त्यामुळे ती त्यांना बाहेर खेळायला घेऊन आली होती. आणि इथं दारात बघितलं का, वाळूवरती सई आणि तिचे मित्र खेळत बसलेले आहेत. काय झालं, जाण्यासाठी छान तयार झालते ना, तर म्हटलं चला फोटो सेशन तर झालं पाहिजे. भाऊजी नुकतेच दुकानातून आलते तर त्यांना काम लावलं. थोडेफार फोटो काढून झाल्यानंतर निघालो आणि इथं बघा ही आहे कच आणि याच्यावरती मुलं कशी खेळतात. आता तुम्ही म्हणताल की ताई खेळू देऊ नका, नाकात, डोळ्यात किंवा कानात वाळू जाऊ शकते, पण हे मुलांनी ऐकलं तर ना. आणि काय झालं, यायला उशीर होणार आहे. 4 व्हीलर न्यायची होती पण दारात ही जी कच आहे ना तर त्याच्यामुळे 4 व्हीलर बाहेर निघतच नाहीये, कारण की ती काढताच येत नाहीये. तर शेवटी काय मग आपली 2 व्हीलर घेतली आणि निघालो. जातानाच छान असा सूर्यास्त दिसत होता, त्याचं सुद्धा एक शूट घेतलं आणि आम्ही पोचलो डॉक्टर दुरंदे गुरुकुल कोर्टी यांचं वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता. आणि यांनी काय केलं तर नुकताच महिला दिन झाला होता तर महिलांचे सत्कार देखील ठेवले होते आणि अर्थातच तो सत्कार स्वीकारण्यासाठी मी इथे आलेली आहे. आणि पिवळ्या साडीवाल्या या आहेत सौ चारुशीला जाधव मॅडम. या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत आणि सोबतच आम्ही दोघी छान मैत्रिणी सुद्धा आहोत. आम्ही वेळेच्या थोडंसं लवकरच गेलतो. आम्ही गेल्यानंतर बराच वेळाने कार्यक्रम सुरू झाला. मी ज्या प्लॅटफॉर्मवरती काम करत आहे, अर्थातच तुम्ही सगळेजण माझ्या कामाचं कौतुक करताच, पण कसं आहे ना, आपण जर विचार केला तर तुम्ही माझ्यापासून बऱ्याच अंतरावरती असतात, पण मी जिथं राहते तिथल्या लोकांनी जेव्हा अशा पद्धतीनं कौतुक करतात किंवा सन्मानित करतात ना, तर तो आनंदसुद्धा खूप वेगळा असतो. चला तर मीच नव्हे, माझ्याप्रमाणे तिथं इतर अनेक महिला होत्या ज्यांचा सत्कार करण्यात आला. खरं तर लहान मुलांचं गॅदरिंग म्हटलं ना, एक वेगळाच आनंद असतो. इथं तुम्ही बघू शकता खूप सगळा प्रेक्षक वर्ग जमलेला आहे आणि या प्रत्येकाला आहे ना लहान मुलांचे डान्स पाहायचे आहेत. तर त्याच्यामुळे हा सत्काराचा कार्यक्रम जास्त न लांबवता लगेचच वेगवेगळ्या आणि छान छान प्रकारचे डान्स सादर करण्यात आले. तिथनं निघाल्यानंतर आम्ही दोघेत ना आज ठरवलं होतं की घरी जेवायचं नाही, बाहेरच छान मस्तपैकी जेवण केलं. आम्ही मागवलं होतं व्हेज लबाबदार, सोबतच डाळ तडका, राईस आणि बटर रोटी. मस्त एन्जॉय केला. पोटामध्ये पेट्रोल टाकल्यानंतर गाडीतलं पेट्रोल सुद्धा संपलं होतं, ते सुद्धा टाकून घेतलं आणि घराकडे निघालो.